महापालिका निवडणुका निमित्ताने 18 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत। ठाकरे बंधूंनी बुधवारी दिनांक 24 महापालिका निवडणुकांसाठी मनसे शिवसेना पक्षाच्या युतीची घोषणा केली। या घोषणेनंतर नाशिकमध्ये मनसेकडून सातपूरला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे ब्रँडच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। सर्व नागरिकांना मानाचं जय महाराष्ट्र। आदरणीय सर्वांचे लाडके असे सर्वांचे श्रद्धास्थान आपले बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर एक इच्छा होती की दोघे भावांनी एकत्र यावं आणि आज खऱ्या अर्थाने ती एकी झालेली आहे। मला असं वाटतं मराठी भाषेला ज्यांनी अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे असे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंदोत्सव साजरा होत आहे। आणि तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्या आहेत सर्व मिळून आम्ही दोन्ही साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देते। लोकांची पळवापळवी करायला सुरुवात केली होती म्हणून काही गोष्टी नाही। सीट आपण डिक्लेअर केल्याने तुमच्यामध्ये प्रश्न विचारला, मामांनी बरोबर उत्तर दिलं। त्या जे काय आहे ते आम्ही निवडणुकीत दाखवू आणि निवडणुकीत त्यांना यांच्या पापाचा घरा भरलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना मनसे यावेळेला सत्तेवर येणार आणि आगामी विधानसभेत सुद्धा सत्तेवरच येणार एवढं म्हणून मी थांबतो। आणि खऱ्या पक्षातले अनेक लोक तुमच्या पक्षाच्या संपर्कामध्ये त्याबद्दल काय सांगतात? इतर पक्षाचे आहेत पण खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आहोत। पहिले जे खरोखर पहिल्यापासून झटत आले अशा लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील। आयत्या बिळावर राघोबा कोणी होत असेल तर त्याला आमचा पक्ष थारा देणार नाही। म्हणजे राजकारणाच्या सिच्युएशन बदलत राहतात, रोज राजकारण बदलणार आहे। जोपर्यंत फॉर्म भरत नाही, पगार घेत नाही तोपर्यंत काही एक सांगता येत नाही कोण कुठे कोण कुठे। परंतु आमच्या पक्षाची मनसेची भूमिका आहे का ज्यांनी मनसेची असेल शिवसेनेची असेल ज्यांनी कधी खरोखर प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं त्या कार्यकर्त्याला न्याय दिल्याशिवाय पक्ष संघटना शांत राहत नाही। सर्व युतीचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करताना आम्ही सर्व एका सणाप्रमाणे सणाप्रमाणे आम्ही करत आम्हाला खूप आनंद झालेला आहे। जय महाराष्ट्र। शिवसेना यांची युती झालेली यांना आम्हाला खरंच आदर मानते यांचे सर्वांचा आम्हाला याचा आनंद झालेला आहे। जे युती झालेली आहे आणि आता आम्ही तो बदल घडवणार आहे तो एकदम व्यवस्थित। म्हणजे सर्वप्रथम आम्हाला असं सांगण्यात आलं की सगळे यांची युती झालेली म्हणजे शिवसेना तर आम्ही याच्यातून चांगला सगळं घडवण्याचा प्रयत्न करू, घडवूनच आणू। आणि जो मनसे आणि शिवसेनेची युती झालेली त्या दोघांचा गुलाब उधळल्याशिवाय राहणार नाही। आमचा आनंद करण्याला ही काळाची गरज आहे त्याच्यासाठी शिवसेना मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या अगोदरपासून आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत। इथे सर्व शिवसेने म्हणजे मूळ शिवसेनेचे जो परिवार होता तो परिवार दोन भागात विभागला गेला होता, तो परिवार आज एकत्र झालेला आहे। त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे। हा जो आमचे जो शिवसेना असेल मनसे असेल ही एक नेते बनवायची फॅक्टरी। अनेक नेते गेले सोडून आम्हाला, पण जे तळागाळाचा कार्यकर्ता आहे तो तसाच आहे। आणि याच्यातूनच आज आता परत तो ठाकरे ब्रँड जो करिश्मा दाखवणार आहे याच्यातूनच परत नगरसेवक निवडून येतील, परत आमदार येतील, याच्यातूनच परत खासदार होतील। आणि ते आम्ही एक ब्रीदवाक्य काढले की खोके आणि बोके संपून जाणार आहे आणि फक्त ठाकरे ब्रँडच राहणार आहे। खरं तर सलीम मामा यांची निष्ठाबद्दल तर संशय नाहीच आहे। खरंच एक सच्चा मावळा कसा असतो हे सलीम मामा शेख यांच्याकडनं शिकावं। आणि 40 नगरसेवक होते हे कावळे होते, हे फक्त जिथे अनाज भेटला तिथं ते वेचायला आले होते। तर मी तेच बोललो सुरुवातीला की जे एकनिष्ठ कार्यकर्ते ठाकरे ब्रँड हा कार्यकर्त्यातून नेता घडवतो, पण हे BJPवाले त्या नेत्याला पळून नेता। जसं आमच्या साहेबांनी सांगितले की एक पोरं पळवण्याची टोळी सक्रिय झालेली आहे, त्यात 2 जणांची भर पडलेली आहे। त्याच प्रकारे ती भर पडलेली टोळीचाच आम्हाला नायनाट करायचं आहे। नवे देशाला दिशा देणारा आज एक दोन्ही बंधूंची युती झालेली आहे। आज
आज तुम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत असाल, पण देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून देखील लोक खुश होत आहे. तर ह्या युतीचा आनंद आम्हाला सातपूरमध्ये अनेक कार्यकर्त्यांना, लहानपासून मोठ्यापर्यंत, म्हाताऱ्यापासून ते जवानपर्यंत सर्वांना हा आनंद झालेला आहे. आणि हा आनंद म्हणजे दिवाळीसारखा झालेला आहे. तर आज तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात आजही दिवाळी झालेली आहे. खोके बोके संपून जातील आणि ठाकरे ब्रँड निवडून येतील, असं आम्ही एक ब्रीज वाक्य काढलेलं आहे. त्याकडनं महाराष्ट्रात गाजणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती झालेली आहे. मुंबई, ठाणे व नाशिकसह प्रमुख महापालिकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या लढणार आहेत. याबाबत राज आणि उद्धव यांनी बुधवारी युतीची अधिकृत घोषणा केली. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातपूर कॉलनी येथे जल्लोष साजरा केला. यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी अधिक माहिती दिली. फक्त नाशिकमध्येच हा जल्लोष साजरा होत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती का दोघं भावांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी एकत्र यावं. आणि मला वाटतं ती बाळासाहेब यांची इच्छा आज आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यांनी आज पूर्ण केलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जशी दिवाळी जशी साजरी करतो तशी दिवाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर महायुतीच्या विरोधामध्ये ही शिवयुती तयार झालेली आहे, शिवयुती झालेली आहे. आणि खरं तर आपण जे बघितलं, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, या नगर परिषदेच्या निवडणुका असतील, ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढवल्या, सर्वसामान्य जनता यांना नाव ठेवायला लागलेले. खरं तर 12 वाजता आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीच्या विरोधामध्ये शिवयुती ही जाहीर केलेली आहे. मला वाटतं महायुतीचं ह्या युतीमुळं 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीये. आणि महायुतीच्या विरोधामध्ये संपूर्ण जनता येणाऱ्या नाशिक महानगरपालिका असेल, महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असतील, या सर्व महानगरपालिकेमध्ये आदरणीय शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माणचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाहीये. या प्रसंगी मनसे माजी नगरसेवक सलीम मामा शेख, गीताताई जाधव, संजय जाधव, सचिन सिन्हा, विजय अहिरे, आनंदराव दिघोळे, सोपान शहाणे आदी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.